गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी सकाळी स्वाती आणि आम्ही दोघीजणी गेलो दूध आणायला आणि मग दुपारी आलो होतो कुल्फी वेळा. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी कुल्फी पार्टी केली आणि मग थोड्या वेळाने आम्हाला जायचं होतं बाहेर. तर मी स्वराची केस करून देत होती, पण केस करून देऊनही काही फायदा नाही झाला, कारण की 2चे 2ही बोट उठून गेले. तर मग जाऊ दे म्हटलं. मग स्वरू आली तयारी करून आणि माझी पण तयारी झाली होती. तर मी स्वरूची नजर काढत होती, तर ती पण माझी नजर काढत होती माझंच बघून. मग स्वरू, पप्पा, मी, आई आणि मामी आम्ही सगळेजण निघालो आणि जाताना बघते तर सगळीकडे जेवण बनवणं चालू होतं. आज हनुमान जयंती असल्यामुळे. तर आम्ही सर्वात आधी गेलो ब्युटी पार्लरमध्ये. मामीला थ्रेडिंग करायची होती तर. आणि मग थ्रेडिंग झाल्यानंतर आम्ही गेलो डोळ्याच्या दवाखान्यात, कारण की माझं खूप डोकं दुखते, तर मला डोळे चेक करायचे होते म्हणून. आणि मग आम्ही एका दुकानात गेलो चष्मा घ्यायला. तर तिथे एक ग्लास 5-5 हजाराचा सांगत होते. मग आम्हाला दुसऱ्या दुकानात जावं लागलं आणि तिथे खूप छान छान चष्मे होते. तर मी एक चष्मा लावून पण बघितला आणि तो चष्मा मला इतका आवडला की आईने मला घेऊनच नाही दिला. नाही म्हणे, काही काम नाही म्हणे घ्यायचं. मग आम्ही घरी जाताना बघतो तर इकडे इतका सुंदर डान्स चालू होता. तर आम्ही काही वेळपर्यंत डान्स बघतच बसलो. आणि हनुमान जयंती असल्यामुळे जागोजागी खूप गर्दी होती आणि जेवण पण चालू होतं. आणि मग आम्ही आलो घराकडे. तर बघतो तर 14 एप्रिलची खूप जबरदस्त तयारी चालू आहे. आणि घरी आल्यावर स्वराला लागली खूप जोराने भूक. तर मी स्वराला चारलं जेवण. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.